कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील असं मुख्यमंत्र्यांनी आज बजेट सादर करताना म्हटलेलं आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। आणखीन 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार असल्याची देखील मोठी घोषणा यावेळेस त्यांनी केलेली आहे। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना राज्यात सुरूच राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार अशा चर्चा केल्या होत्या। पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या मोफत वीज करता देखील आतापर्यंत 32,000 कोटी खर्च केले आहेत। यावर्षी 20,000 कोटी अजून आपण खर्च करतो आणि ती योजना देखील आपण सुरू ठेवणार आहोत। राज्यात आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी आपण केले आहेत। यावर्षी 25 लाख आपल्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली। तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहेत। पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे। त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार। शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील जे सांगितलंय आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे, हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे। लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावानी किती कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे। आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार। आम्ही कधी मागे फिरणार नाही। बजेटच्या आधी ते तुम्हाला सांग योग्य वेळी, आज योग्य वेळी पाहिलं तुम्ही, त्या बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। लाडकी बहीण योजनेचा तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला असेल, त्यानंतर तुम्ही आता फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात, मात्र अजून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। परंतु महिला दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची मोठी भेट आलेली आहे। लाडकी बहीण योजना तुमची सुरूच राहणार आहे। अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दलची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। काय आहे नेमकी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। राज्यातील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याची घोषणा अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यावेळी अर्थमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना या ठिकाणी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त या योजनेच्या निधीमध्ये भरीव तरतूद केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिलं जात आहे। या योजनेसाठी आता भरीव तरतूद करण्यात आलेली असून पात्र
लाडक्या बहिणींना दरमहा मिळणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवली जात या ठिकाणी होती. मात्र त्याच्याबद्दल याच्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली नाही. आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी झाले असल्याचंही अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच आणखी 25 लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट असण्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडला. गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबाबत पसरत असलेल्या शंका आणि कुशंकाच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री यांनी योजनेबाबत काय घोषणा करतात याकडे महिलांचं लक्ष लागलेलं होतं. दरम्यान या योजनेतून अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्र्यांनी या योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला वर्गाला मोठा या ठिकाणी दिलासा देणारी घोषणा केलेली आहे. तर महत्वाचं म्हणजे तुमची योजना सुरू राहील असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं. मात्र जे 2100 रुपयाबद्दलचा या ठिकाणी वाढ करण्याबद्दलचा निर्णय आहे तो मात्र या अर्थसंकल्पामध्ये झालेला नाहीये. परंतु तुमचे 1500 रुपयांनी या ठिकाणी ही योजना आता कायमस्वरूपी पुढे चालू राहणार आहे. ही तुमच्यासाठी मोठी भेट असणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची योजना जी आहे या ठिकाणी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, ती बंद होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी भेटत राहणार आहेत. परंतु मागच्या 7-8 महिन्यापासून जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचे त्या महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जमा होताना दिसत नाहीत. ते प्रत्येक पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होताना दिसतात. जसं की या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु अजून फेब्रुवारी महिन्याचा या ठिकाणी लाभ जो आहे जमा झालेला नाही. मार्च महिना सुरू झालेला आहे तरी देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा जमा झालेला नाही. मग हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला जमा होऊ शकतो तर या मार्च महिन्यामध्येच हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हे पैसे जमा होतील अशी सर्वांना आशा होती. मात्र अजून देखील हे पैसे जमा झालेले नाहीत. तुमचे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या भवितव्याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे. तसेच या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र या योजनेमधून महिलांना मिळणाऱ्या लाभामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्याची घोषणा मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. म्हणजेच तुमचा 21 रुपयाचा जो लाभ आहे ती वाढवण्याची घोषणा होती ती अजून पूर्ण झालेली नाही. मात्र 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये भेटतच राहणार आहे. राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारने आपल्या आधीच्या कार्यकाळात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कमालीची लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. दरम्यान या योजनेच्या सरकारच्या तिजोरीवरती मोठा ताण देखील पडत असल्याचं समोर आलेलं होतं. त्यामुळे या योजनेचे हप्ते अनेकदा लांबणीवरती पडण्याचे प्रकारही घडलेले आहेत. जसं की आपण मागच्या 7-8 महिन्यापासून पाहतोय प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवरती भेटत नाही. परंतु हे हप्ते जमा होत आहेत मात्र वेळेवरती या ठिकाणी भेटताना दिसत नाहीत. त्यासाठी लाडक्या बहिणी कुठली तरी 1 तारीख या प्रत्येक हप्त्याची फिक्स करावी अशी देखील मागणी करत आहेत. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. कारण की लाडक्या बहिणी 1 ते 30 तारखेपर्यंत याची वाट पाहत राहतात मात्र हे पैसे त्या महिन्यामध्ये जमा होताना दिसत नाहीत. त्याच पार्श्वभूमीवरती ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत वारंवार अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामधून केलेल्या घोषणेमुळे ही योजना पुढे सुरूच राहणार असल्याचं निश्चित देखील मात्र केलेलं आहे.